समाजकार्य केले पाहिजे किंवा काही लोक दावा करतात की आम्ही खूप समाजकार्य करतो, पण ही घटना पाहिल्यावर असे दिसून येते की योगेश देशमुख यांनी न्हावी समाजाला नाविन्यपूर्ण किट वाटप करून एक समाजकार्य घडवण्याचा प्रयत्न केलाय। आपला समाज दोन गटात मोडतो, एक आहेरे आणि दुसरा नाहिरे। यातल्या आहेरे गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असे त्याला वाटतंय। असे पण कुणाला हा प्रश्न उद्भवतो। देणाऱ्यांनी प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहोचावी। अरोली कोदामंडी क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांनी आतापर्यंत न्हावी समाजाला कुणीही किट वाटप केली नाही, त्यामुळे नाविन्यपूर्ण युक्ती आखून त्यांनी किट वाटप केली। त्यामुळे त्यांच्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे। ज्या नाभिक समाजाचा विचार कुणी केला नाही, विजयादशमीच्या शुभ पर्वावर अरोली कोदामंडी जिल्हा परिषद क्षेत्रात त्यांनी किट वाटप करून त्यांना मदतीचा हात दिला। यावेळी बोलताना योगेश देशमुख यांनी सांगितले की गरजूंना कोणतीही वस्तू जर कुणाच्या संसाराला मदत म्हणून उपयोगी ठरत असेल तर नेहमीच नवनवीन कल्पना आणून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम नेहमीच करील, असे योगेश देशमुख यांनी माजी सदस्य जिल्हा परिषद यांनी यावेळी सांगितले आहे। महाराष्ट्र T24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली।